हिंदी विरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला एकत्र मोर्चा। संजय राऊतांची माहिती। तर ठाकरे इज ब्रँड, शहा आणि फडणवीसांना टॅग करत राऊतांचा दुसरा ट्विट। हिंदी भाषेच्या विरोधामधील मोर्चा आधी वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंची भेट। मराठीसाठी मतभेद दूर ठेवण्यास तयार, सरदेसाई यांची प्रतिक्रिया। पाच जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या नांदगावकरांचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनाही फोन। तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आमची सकारात्मक भूमिका, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। सगळं विसरून कोणी एकत्र येत असेल तर कधीही चांगलं, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वक्तव्य। तर काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र पवारांचं मिश्किल हास्य। दोन्ही बंधू एकत्र आल्यास तो सोनियाचा दिवस असेल। हिंदी विरोधातील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणं हास्यास्पद। ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा अहवाल का स्वीकारला, भाजपच्या केशव उपाध्ये यांचा सवाल। तर राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी, आशिष शेलार यांची टीका। मराठीवर आक्रमण होणार असेल तर मराठी माणसाची ताकद दाखवावीच लागेल। 5 जुलैला ती ताकद दिसेल। मराठीसाठी आम्ही तुरुंगात जायला सुद्धा तयार, मनसेची आक्रमक भूमिका। राजकीय विचार एकत्र येतात की नाही याची वाट पाहू। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। दोन्ही पक्षाचे मनोमिलन भाजपला रुचलेलं नाही। मोर्चाचा निमित्तानं दोन नेते एकत्रित येणं, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल, सुषमा अंधारेंचा दावा। राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आला आहे। राज आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणामध्ये उरले नाहीत, दोघांचीही तडफड सुरू, गुणरत्न सदावर्ते यांची टीका। दोन भाऊ एकत्र येत असतील आम्हाला आनंदच आहे, युती संदर्भात चर्चा होऊ द्या मग आम्हाला कळेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यास आनंददायी क्षण, महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांचं ट्विट। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांनी शिवसेनेमध्ये यावं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। ठाकरे गटामध्ये नाराज असलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांच्याकडनं ऑफर। संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरकडे 150 कोटींची जमीन, हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातल्या वारसदाराकडून गिफ्ट, आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू, मात्र ड्रायव्हरच्या व्यवहाराशी संबंध नाही, भुमरेंचा खुलासा। प्रत्येक वेळी मला डावलल्यामुळे मी स्थानिक नेत्यांवर नाराज, मी कट्टर शिवसैनिक असल्यामुळे शिंदेंसोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा सल्ला, विलास शिंदे यांच्याकडनं स्पष्ट। राज्यामध्ये लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना, इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सातबारा मिळणार, येत्या अधिवेशनामध्ये विधेयक येण्याची दाट शक्यता। पीओपी मूर्तींसंदर्भात शासनाची नवीन मार्गदर्शक सूचना, कृत्रिम तलावातच विसर्जन बंधनकारक, सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक रंग वापरावा, विसर्जनानंतर गाळाचा पुनर्वापर सिमेंट उद्योगामध्ये करण्याचाही सल्ला।